नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ही योजना बंद होणार आहे असं उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. जे काही व्हिडिओ आता आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही माहिती ऐकली असेल तर तुम्हालाही कळलं असेल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये माहिती. कारण कसं होतं, आपण या योजनेवर काम करतोय म्हणल्यावर तुम्हाला ही माहिती देणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्याकडनं मला बऱ्याच कमेंट आल्या किंवा मला मेसेज आलेले आहेत की ताई असं असं झालं आहे आणि ही योजना बंद होणार आहे, न्यायालयाने असे आदेश दिलेले आहेत का की ही योजना बंद व्हावी म्हणून. तर या संदर्भातच आपला आजचा व्हिडिओ आहे. विषय काय आहे तो आपण जाणून घेऊया. तर हा जो विषय आहे तो असा आहे की 7वं वेतन जे आहे ते अजून जेवढेही आपले हे कर्मचारी आहेत त्यांना मिळालेलं नाही. ज्यांनाही मिळालेलं नाही अजून त्यांचा लाभ जो आहे तो प्रलंबित आहे. त्यांची जी पेन्शन आहे 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत जी त्यांची पेन्शन आहे ते अजून त्यांना मिळालेली नाही. याच्याच अंतर्गत कोणी व्यक्तीने एका न्यायालयामध्ये जी आहे ती तक्रार केली होती किंवा केस दाखल केली होती. तर त्याच्या वेळेस तिथं त्यांच्या तक्रारी अनुसार न्यायालयाने त्यांची दखल घेऊन त्याच्यावर जेव्हा सुनावणी होती त्यांच्या त्या मुद्द्यावर की त्यांना अजूनही 7वं वेतन आयोग जे आहे किंवा 7वं वेतन जे आहे किंवा जे काही त्यांची पेन्शन आहे ती मिळालेली नाही, ती अजून पेंडिंग आहे. या संदर्भात जेव्हा तिथं सुनावणी चालू होती त्यावेळेस न्यायालयाने मुंबई महापालिकेला काही प्रश्न विचारले होते. तर त्या मुंबई महापालिकेकडून देण्यात आलं नाही किंवा त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. जे न्यायालयाकडून मुंबई महापालिकेला जी काही विचारणा झाली होती त्या संदर्भामध्ये मुंबई महापालिकेकडे न्यायालयाच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. म्हणून त्यावेळेस जे आहे ना तिथं न्यायालयाने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे आहे ना काही प्रश्न विचारले आणि त्याच्यामुळं हे जी बातमी आहे ती समोर आलेली आहे की ही योजना बंद होणार बंद होणार बंद होणार. तर असं कुठंही होणार नाही, ही योजना बंद होणार नाही. आणि न्यायालय असं कुठल्याही योजनेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. न्यायालय कधी हस्तक्षेप करू शकतं माहितीये का? जेव्हा या योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या योजनांना प्रॉब्लेम येत असेल किंवा हा निधी जो आहे तो वेगळ्या ठिकाणी वापरला जात असेल किंवा या निधीचा काही गैरवापर होत असेल, असं काहीही म्हणजे ज्या काही ह्या बाबी आहेत तर त्या जेव्हा न्यायालयाच्या लक्षात येतील किंवा असं काही पुराव्यासकट त्यांच्यापर्यंत दिलं जाईल तेव्हाच न्यायालय जे आहे ना ते अशा योजनांमध्ये लक्ष घालतं. तर ह्याच्यावर ही योजना बंद होणार असं काही नाही. आता या सरकारकडून किंवा मुंबई महापालिकेकडून जे काही आहे ते उत्तर त्यांच्याकडे जाणारच आहे. ते नंतर त्याचं स्पष्टीकरण त्यांना देतील. पण न्यायालयाने असे आदेश दिलेले आहेत. आता ज्यांनी कंप्लेंट केली होती किंवा ज्यांनी केस दाखल केली होती न्यायालयामध्ये तर त्यांच्यासाठी जे आहे ते न्यायालयाने असे आदेश दिलेले आहे की मुंबई महापालिकेने त्यांना त्यांचं जेवढंही वेतन किंवा त्यांची जेवढीही पेन्शन जी आहे ते अजून रखडलेली आहे ना त्यांना 10% जे आहे ते व्याजासकट त्यांना ती जी आहे ती रक्कम देण्यात यावी. त्यांचं जे काही पेन्शन राहिली असेल ना त्याला 10% व्याज लावून त्यांचे जे काही पैसे आहेत ना ते त्यांना देण्यात यावे असं सांगितलेलं आहे. आणि आणखीन जेवढेही आमचे कर्मचारी आहेत ज्यांना 7वं वेतन लागू आहे तर त्यांची जर पेन्शन ही प्रलंबित असेल तर त्यांना 5% व्याजाने जे काय आहे ना ते परतावा करण्यात येणार आहे किंवा यावा असं न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. आता ह्याच्यावर सविस्तर माहिती जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आता हा मुद्दा आहे आणि म्हणून ही योजना बंद होणार, ही योजना बंद होणार अशी जी काय आहे ना ती माहिती समोर येत आहे. तर असं काही होणार नाहीये, अजून तरी अशी काही अपडेट आलेली नाही. आणि बघा ह्याच्यामध्ये मी ठिकाणी एकच सांगायचं आहे, बघा ही योजना सुद्धा गोरगरीब आमच्या गरजू महिलांसाठी आहे आणि हिच्यातून काही ह्याला काय म्हणतो ह्याचा काही दुरुपयोग होत नाहीये. ऍक्च्युली हे जे 1500 रुपये आहेत ना या 1500 रुपयाचा दुरुपयोग कुठेच होत नाहीये. वाईट कामासाठी हे 1500 रुपये आता सध्या जे आहेत ना ते वापरले जात नाहीयेत. उलट या योजनेच्या अंतर्गत जेव्हा हे 1500 रुपये ह्या महिलांना मिळत आहेत ना तेव्हा बऱ्याच अशा महिला माझ्या संपर्कात आहेत ज्यांनी आपला व्यवसाय उभा केलेला आहे छोटासा एखादा किंवा त्या नवीन व्यवसाय करत आहेत, कोणी आपल्या व्यवसायामध्ये वाढ करत आहेत किंवा अगदीच आमच्या घरकाम करणाऱ्या, कचरा वेचणाऱ्या, झाडू मारणाऱ्या किंवा जे काही आमच्या अशा धुणे भांडे कामं करणाऱ्या ज्या आमच्या महिला आहेत ना त्यांच्यासाठी हे 1500 रुपये खूप महत्वाचे आहेत असं मला कुठंतरी वाटतंय. आणि या 1500 रुपयाचा आधार त्यांना खूप मोठा मिळालेला आहे आणि या योजनेच्या अंतर्गत महिलांनी सक्षम व्हावं यासाठी ही योजना राबवण्यात आली. त्या पद्धतीने काम पण चालू आहे, तसं होतही आहे.
बरोबर. त्यामुळे ही योजना सध्या तरी अशी कुठं बंद वगैरे होईल असं काहीही होणार नाही. कारण या योजनेचा जो दुरुपयोग आहे हा कुठेच होत नाही. तुम्हालाही माहिती आहे. हां, बाकी असं वाटतंय, बाकीचं सगळं काही तुम्हाला माहिती आहे. माझा मुद्दा हाच होता, की ही योजना बंद होणार आहे का? असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत का? तर अजून तरी असे न्यायालयाने आदेश दिलेले नाहीत. जेव्हा न्यायालयाकडे असं काही जाईल, की योजनेच्या अंतर्गत जे आहे ते दुरुपयोग होतोय, तर त्यावेळेस न्यायालय या योजनेमध्ये लक्ष घालू शकतं. पण सध्या तर असं नाही. फक्त जे काही त्यांनी जसं सांगितलंय, की बाबा 10% व्याज द्या किंवा 5% व्याज द्या ह्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांचा सगळा प्रलंबित जेवढाही त्यांची पेन्शन असेल ती त्यांना द्या असं सांगितलं. त्यामुळं आता मुंबई महापालिका जे आहे ते त्यांचं जे काही वेतन असेल ते नक्कीच देणार आहे. त्याच्यामध्ये कुठेच वाद नाही. बरोबर ना? तर हा सविस्तर मुद्दा होता. मला असं वाटतंय हे समजलं असेल. आता इथं काही आणखीन प्रश्न असतील, माझ्या बोलण्यातनं काही समजलं नसेल तर नक्कीच मला कमेंट करा. बाकी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेलीच आहेत. चला तर मग परत भेटू. तुम्हाला काय वाटतं या मुद्द्यावर? नक्कीच तुमच्या कमेंट व्यक्त करा. हे बघा आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त बोलते वेळेस भान ठेवून बोला. कुठल्याही चुकीच्या कमेंट करू नका. भान ठेवून बोला एवढंच सांगणार आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे ₹1500 महिलांना दिले जातात ते योग्य आहेत का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत नक्की व्यक्त करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.